श्रीराम जय जय राम। भगवंताचे नाम कधी सोडू नये। जगामध्ये सर्वस्वी खरे असे अस्तित्व एकच असले पाहिजे, त्यालाच आपण भगवंत असे म्हणतो। भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे मनुष्याचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। मानवी विचार हा शब्दमय आहे, म्हणून विचाराच्या भूमिकेवर उभे राहून भगवंताची कल्पना करायला शब्द हेच साधन आहे। याला नाम असे संत म्हणतात। ज्या अंतःकरणात नाम आहे, म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम, आस्तिक्य बुद्धिभाव, श्रद्धा आहे, तिथे भगवंत विशेष प्रकट झालेला दिसून येतो। भगवंताबद्दल आस्तिक्य बुद्धी असणे म्हणजे स्वतःबद्दल नास्तिक्य बुद्धी असणे होय। एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे भगवंत आणि अहंपणा एका अंतःकरणात राहू शकत नाही। संत हे भगवंतापाशी एकरूपच झालेले असतात। भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणे होय। नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो। कर्तेपणा भगवंताकडे सोपविल्यावर आपली स्वतःची इच्छा राहतच नाही। जिथे इच्छा नाही तिथे यशापयशाचे महत्त्व उरत नाही। कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश हा प्रपंचाचा धर्मच आहे, हे ओळखून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना त्याच्या इच्छेने आणि सत्तेने घडून येतात अशी जाणीव त्याच्या अंतःकरणात उमटली, त्याला भगवंताचे अस्तित्व खरे समजले। मी खरा नसून तोच खरा आहे हे सांगण्यासाठी जिथे मीच उरत नाही, ती खरी पूर्णावस्था होय। जिथे मी त्याला जाणतो हे देखील संभवत नाही। संत ओळखू यायला आणि त्याची भेट घडायला भगवंताचे नामच घेत राहणे आवश्यक आहे। नाम घेत असताना सदाचरण कधी सोडू नये, नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत, निराशा कधी बनू नये, देहाला उगीच कष्ट होऊ नये, पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये। कर्तव्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे। किंबहुना भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्रे हलतात, म्हणून प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखाली काम करते। नाम घेणे म्हणजे सर्वस्व देणेच होय। मोठा अधिकारी आपल्या सहीचा शिक्का करतो, तो ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्याने साहिबा इतकेच काम करून घेऊ शकतो। हे जसे व्यवहारामध्ये, अगदी तसेच भगवंताच्या बाबतीतही आहे। जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करीत असते। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 5 दशक 18। या दशकात समर्थ रामदास स्वामी साधकाला अत्यंत मर्मग्राही उपदेश करतात। सद्बुद्धी, सत्संग आणि योग्य मार्गदर्शन यांशिवाय जीवन भटकते। हे दशक योग्य मार्ग निवडण्याचे आणि खऱ्या संतसंगाचे महत्त्व स्पष्ट करते। 1. दशकाचा मुख्य आशय। या दशकात सांगितले आहे, चुकीची संगत मनुष्याचे पतन करते। योग्य गुरु आणि संतसंग जीवन घडवतात। अहंकारामुळे योग्य सल्ला न ऐकणे घातक ठरते। मार्गदर्शन स्वीकारणे ही कमजोरी नसून शहाणपण आहे। समर्थ सांगतात, जो मार्गदर्शन घेतो
तोच पुढे जातो. 2. संगतीचा परिणाम. मनुष्य ज्या लोकात राहतो त्यांचे विचार, सवयी आणि वृत्ती त्याच्यावर परिणाम करतात. वाईट संगतीचे लक्षण: नकारात्मक बोलणे, इतरांची निंदा, वेळेचा अपव्यय, चुकीच्या गोष्टींचे समर्थन. अशी संगत हळूहळू मनाला दूषित करते. चांगल्या संगतीचे लक्षण: प्रेरणा, शिस्त, सकारात्मक विचार, ईश्वर स्मरण. सत्संग म्हणजे मनाची शुद्धी. 3. योग्य गुरुचे महत्त्व. समर्थ सांगतात, मार्गदर्शक नसताना साधक अनेक भ्रमात अडकतो. गुरु म्हणजे योग्य दिशा दाखवणारा, चूक सांगणारा, सत्य स्पष्ट करणारा. उदाहरण: एखादा प्रवासी अंधाऱ्या जंगलात भटकतो. त्याला दिशा माहीत नसते, पण मार्गदर्शक मिळाला की तो सुरक्षितपणे बाहेर पडतो. तसेच जीवनातही. 4. सल्ला स्वीकारण्याची वृत्ती. अहंकारामुळे मनुष्य सल्ला ऐकत नाही. मला सगळं माहीत आहे, माझं मतच योग्य आहे, ही वृत्ती प्रगती रोखते. नम्र मन सल्ला ऐकते, विचार करते आणि योग्य ते स्वीकारते. 5. आध्यात्मिक अर्थ. सत्संग म्हणजे फक्त सभा नव्हे. चांगले पुस्तक वाचणे, संतांचे विचार ऐकणे, चांगल्या लोकात राहणे, मनाला उन्नत करणारे विचार ठेवणे, ही सर्व सत्संगाची रूपे आहेत. सत्संग मनाला स्थैर्य देतो. 6. व्यवहारातील उपयोग. आजच्या काळात चुकीची संगत सहज मिळते. नकारात्मकता, चुकीचे प्रभाव, चुकीचे आदर्श. या दशकाचा उपाय: प्रेरणादायी संगत निवडा, विवेकाने मैत्री करा, मार्गदर्शक शोधा, चांगले विचार मनात ठेवा. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः सत्संग आणि शिस्तीचा मार्ग सांगितला. त्यांनी शिष्यांना सांगितले, सत्संग सोडू नका, मार्गदर्शन घ्या, विवेक जागृत ठेवा. संगत योग्य असेल तर जीवन योग्य घडते. 8. अंतिम सार. समास 5 दशक 18 आपल्याला शिकवते, संगत निवडा, मार्गदर्शन स्वीकारा, अहंकार सोडा, सत्संग जपा. योग्य संगतीत मन शांत होते, विचार शुद्ध होतात आणि साधना दृढ होते. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 5 दशक 19. या दशकात समर्थ रामदास स्वामी एक अत्यंत मूलभूत सत्य अधोरेखित करतात. सत्य, धैर्य आणि नीतिमत्ता यावर उभे राहिलेले जीवनच खरे समर्थ जीवन आहे. हे दशक व्यक्तिमत्व निर्मितीचे आणि नैतिक दृढतेचे मार्गदर्शन करणारे आहे. 1. दशकाचा मुख्य संदेश. या दशकात समर्थ सांगतात, असत्य तात्पुरते यश देऊ शकते, पण टिकत नाही. भीतीमुळे सत्य सोडणे हा दुर्बलपणा आहे. नीतिमत्ता जपणारा मनुष्यच खरा बलवान असतो. सत्य आचरण हीच खरी साधना आहे. म्हणजेच सत्यावर उभे राहण्याचे धैर्य म्हणजेच आध्यात्मिक शक्ती. 2. सत्याचे सामर्थ्य. सत्य हे नेहमी सोपे नसते. कधी त्यासाठी संघर्ष करावा लागतो. उदाहरण: एखादा व्यक्ती फसवणूक करून अधिक नफा कमवू शकतो, पण तो प्रामाणिकपणा निवडतो. सुरुवातीला त्याला कमी लाभ होतो, पण कालांतराने त्याचा विश्वास वाढतो. विश्वास हीच सर्वात मोठी कमाई आहे. 3. भीती आणि दुर्बलता. अनेकदा मनुष्य भीतीमुळे चुकीचा मार्ग निवडतो. नोकरी जाईल या भीतीने असत्य बोलतो. नाते तुटेल म्हणून चुकीला साथ देतो. समाज काय म्हणेल म्हणून सत्य लपवतो. ही भीती मनाला गुलाम बनवते. धैर्य म्हणजे सत्य माहीत असून ती स्वीकारण्याची ताकद. 4.
नीतिमत्तेची गरज. नीतिमत्ता म्हणजे योग्य मार्गाने जगणे, स्वार्थासाठी इतरांना न दुखावणे, कर्तव्य पार पाडणे. नियम पाळले नीती नसलेले ज्ञान धोकादायक असते. उदाहरण, बुद्धिमान पण स्वार्थी व्यक्ती समाजासाठी संकट बनू शकते, पण साधी प्रामाणिक व्यक्ती समाजाला स्थैर्य देते. 5. सत्य आणि साधना. समर्थ सांगतात, जर जप करतो पण व्यवहारात असत्य आहे तर साधना अपूर्ण आहे. सत्यता म्हणजे मनात शुद्धता, वाणीमध्ये प्रामाणिकपणा, कृतीत पारदर्शकता, हीच खरी भक्ती. 6. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी शौर्य, नीतिमत्ता आणि सत्य यांचा उपदेश केला. त्यांच्या शिकवणीत धर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर धैर्याने सत्यावर उभे राहणे. त्यांनी समाजाला कणखर आणि नीतिमान बनवले. 7. आजच्या काळातील उपयोग. आज अनेक संकटे का निर्माण होतात? असत्य, भ्रष्टाचार, स्वार्थ, भीती. या दशकाचा उपाय: सत्य स्वीकारा, चुकीला साथ देऊ नका, नीतिमत्ता जपा, धैर्य वाढवा. सुरुवातीला कठीण वाटेल, पण अंतःकरण शांत राहील. 8. अंतिम सार. समास 5 दशक 19 आपल्याला शिकवते: सत्य बोला, नीती जपा, भीतीवर मात करा, धैर्याने जगा. सत्यावर उभे राहिलेले जीवन कठीण असले तरी तेच समर्थ, स्थिर आणि गौरवशाली असते. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय राम. जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम. जय राम. जय जय राम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.